आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी हाती येते। अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकासाठी सरकारनं 3600 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं निश्चित केलंय। या प्रकल्पाचे प्रमुख असलेल्या विनायक मेटे आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय। निवडणुकांची आचारसंहिता असतानाही निविदा मागवण्याची परवानगी मिळाल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्राकडूनही आर्थिक मदत घेतली जाणार आहे। स्वतः विनायक मेटे आपल्या सोबत आहेत। मेटे साहेब, एकंदरीतच काय बैठक झाली आणि काय निर्णय घेण्यात आला? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे उभा करण्याचं काम गेले अनेक वर्षापासून सुरू होतं। त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये जे वर्क सुरू झालेलं होतं 1-2 वर्षामध्ये झालेलं होतं। मग त्याचं पीएमसी करून किंवा अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून परवानग्या घेऊन त्याचं आता डिझाईन फायनल हे जो केलेला आहे आणि त्याचं डिझाईन तयार करून त्याला मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आता दिलेली आहे। आणि आता त्याचं मान्यता दिल्यानंतर आता टेंडर प्रक्रिया आता सुरू केली। 1-2 वर्तमानपत्रामध्ये ते टेंडर आले सुद्धा, परंतु निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे पुढचे टेंडर्स आम्ही काढू शकलो नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आम्ही परवानगीसाठी अर्ज केलेला आहे, फाईल पाठवली। आता निवडणूक आयोगाने जर परमिशन आम्हाला दिली तर ते ग्लोबल टेंडर्सचे ग्लोबल वर्ल्ड वाईज आम्ही ते टेंडर्स ही नोटीस काढायचं काम करू आणि नंतर लवकरच ह्या 45 दिवसाच्या नंतर त्याचं टेंडर्स फायनल होऊन त्याचं प्रत्यक्षात भूमिपूजन होईल आणि नंतर कामाला सुरुवात होईल। हॅलो, हा मेटे साहेब बोला। हा, तर या पद्धतीनं हे शिवस्मारकाचं 3600 कोटीला मंजुरी दिलेली आहे। मेटे साहेब, याच्यासाठी खरं तर निधी उभारण्याचं जे प्लॅनिंग आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे? आता तरी 3600 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। तर त्याच्यामधला काही निधी हा राज्य सरकार देईल आणि आमची आणि राज्य शासनाची ही आहे की केंद्र सरकार कडून आम्ही काही निधी आणू। मात्र मेटे साहेब, निधीची रक्कम पाहता ती फारच मोठी असल्याचं कळतंय। छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे आहेत, त्याच्यामध्ये हा निधी काहीच नाहीये महाराजांच्या समोर। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशासाठी राज्यासाठी काय केलेलं आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आणि महाराजांच्या बद्दल अशा पद्धतीची शंका उपस्थित सुद्धा करणं हे बरोबर नाही। फक्त ते स्मारक चांगलं कसं होईल, तांत्रिकदृष्ट्या कसं योग्य होईल, त्यामध्ये महाराजांचं जीवन चरित्र कसं उभारलं जाईल आणि त्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस प्रेरणा घेऊन कसा जाईल हे पाहण्याकडे आपल्या सगळ्या लोकांनी शिवप्रेमींनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि आम्ही त्या अनुषंगानेच प्रयत्न करतो आहोत। म्हणून पैशाची अडचण येणार नाही। राज्य शासन हे ठामपणे निर्धार आहे। नक्कीच, पण मेटे साहेब, कधीपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असणार आहे? नाही, आम्ही असं आहे की अनेक कामाची आपल्याला माहिती असेल की टेंडर न निघता भूमिपूजन करण्याचा प्रघात असतो, परंतु मी पहिल्या दिवसापासून ही भूमिका घेतली की कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याची निविदा काढल्याशिवाय भूमिपूजन करायचं नाही। म्हणून ते थांबलेलं होतं, नाहीतर आपण मागेच सुरू झालं तसं ही आचारसंहिता संपल्याबरोबर माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होईल आणि लगेच कामाला सुरुवात होईल। आता किती टप्पे असणार आहेत या प्रकल्पाचे? कारण 2 टप्पे त्याचे आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये महाराजांचा पुतळा, त्याच्याखालचं पेडेस्टल असेल, जेटी असतील आणि बाकीच्या ज्या लोकांच्या करता तिथं शिवप्रेमी येतील त्यांच्याकरता ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तिथे असेल। आणि मग लायब्ररी असेल, म्युझियम असेल, आर्ट गॅलरी असेल, आयमॅक्स असेल, अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि महाराजांच्या जीवनावरचं चरित्र त्या ठिकाणी जे उभा करण्याचं काम आम्ही करू। महाराजांच्या जीवनामध्ये महत्वाचे असणारे गड किल्ले ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम आम्ही करू। असं ओपन थिएटर असणार आहेत
अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतील. निश्चितच. त्यामुळे अपेक्षा आहे की लवकरात लवकर पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा असेल हा निधी उभारून शिवस्मारक हे शिवप्रेमींना पाहता येईल. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. दरम्यान शिवस्मारक नक्की कसं असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. असं असेल शिवस्मारक. राजभवनापासून नैऋत्येस 1.20 किलोमीटर अंतरावर असणार आहे. गिरगाव चौपाटीपासून नैऋत्येस 3.60 किलोमीटरवर असणार आहे. नरिमन पॉइंट पासून पश्चिमेस 2.60 किलोमीटर अंतरावर 15.96 हेक्टर आकारमानाचा हा खडक आहे, ज्या ठिकाणी हे शिवस्मारक उभारलं जात आहे. खडकाचं क्षेत्रफळ हे 650 मीटर बाय 325 मीटर असं आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे. भराव टाकण्याची कोणतीही गरज भासणार नाही. गेटवे जुहू आणि गोराईतून समुद्रामार्गे या ठिकाणी येण्यासाठी पर्याय आहे. शिवाजी महाराजांचा 190 मीटर उंच अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे. शिवकालीन माहिती देणारं कलादालन असेल. यासोबतच विविध आकाराचे प्रेक्षागृह आणि सर्वात मोठं मत्स्यालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. लेझर आणि साऊंड शोद्वारे शिवपराक्रमाची गाथा सांगण्यात येईल. प्रवासासाठी हेलिपॅड आणि 2 जेट्टींची देखील उभारणी करण्याचा मानस आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी सज्ज असतील.